घडी भोगतो न गडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनेकारू सावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका मने बार घातली यावरी तुका मने बार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा मायोग पिठे तटे भीमरत्य मुरम पुंडलिकाय दातून मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रदान म्हणा पांडुरंग करू प्रदान म्हणा पांडुरंग करू प्रदान पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयड तुमचा नुग्रलातलो पावन झालो चराचरी ओम नमो जय देवी द प्रतिपाद्य जय जय स्वांस्वद्य आत्मारूपा देवा तुची गणेशु सकल अर्थमती प्रकाश मणी निवृत्तीदासु अवधारी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत बिराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमार के राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वास बरिसानी की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में प्रभु आप भी आना संग राधा जी को ला प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को ला प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना लाइना रे गई
पहिले तर मी असं सांगू इच्छितो की आपण कान्हा देशामध्ये कीर्तन करतोय. आपण सर्व कान्हा देशातले आहात. इथं सुरुवातीला आम्ही नमन करतो पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, कन्हैयाला, राधाराणीला, सगळ्यांना नमन झालं. पण नारद महर्षींची संवाद साधत असताना भगवंताला नारद महर्षींनी विचारलं की देवा, मला जर तुझी भेट घ्यायची असेल तर तू कुठं भेटणार आहे? कारण तू काही एक नावानं ओळखला जात नाही, तुझी हजारो नाव आहेत. किती नाव आहेत? श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगतव्यापका, जनार्दना, इतकी सगळी नाव आहेत तुझी. मग तुला बोलवायचं तरी कोणत्या नावानं? हा, एक गुजरातीमध्ये भजन आहे, हे हरि तारू नाम छे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री. प्रभु तारू नाम छे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री. देवा तुझे हजारो नाव आहेत. जर तुला आवाज द्यायचा, जर तुला भेटायचं असेल तर कुठे भेटायचं? देवानं सांगितलं जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर इकडे तिकडे शोधायचं नाही. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना, तिथं माझी हजेरी असते. म्हणजे जिथं कीर्तनाची जागा तिथं पांडुरंग उभा. जिथं कीर्तन आहे तिथं जर भगवंत पंढरपुरावरनं हजेरी लावायला येत असेल, फॉर एक्झाम्पल आता कीर्तन तुमचं धुळ्यामध्ये आहे आणि धुळ्यामध्ये जर का पंढरपुराचा मालक धुळ्यामध्ये कीर्तनाला जरी येत असेल तर मग माझ्या कान्हा देशाची श्रीमंती वणीगडाची देवी येत नसेल का जवळच्या जवळ? हा, येतच असेल ना. वणीगडाची देवी येत असेल, अजून आपल्या कान्हा देशाची श्रीमंती कानबाई माता येत नसेल का? येतच असेल. म्हणून जरा अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया, मग चिंतनाकडे वळूया. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या न माईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. माय खेळत आली या न माईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. हरी हरी भोगतो न गडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. म्हणून या मनी मानू नये केदू म्हणावा गोविंद. वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराजांनी हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुमा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ धुळे परिसर आणि धुळे परिसर सप्ताना कीर्तनेकरांसह पडी ना. धुळे परिसरातले सगळ्यांचे परिचयाचे असणारे, सगळ्यांचे लाडके असणारे दशरथ बुधा हरपे यांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे मला अगोदर फोन आलता आमच्या युवराज महाराजांचा. मला म्हटले महाराज तुम्हाला यावं लागेल. अजून आमच्या सुरतमध्ये एक चेतन दादा आहेत वाटतं ना, आपलेच चिरंजीव का? अजून कोणी चेतन दादाचा मला फोन होता. म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल, काही करा. आणि खरं तर एवढी धावपळ आहे ना. आज माझं घरचंच काम होतं, इतकं महत्त्वाचं काम होतं, त्या कामाला गेलो नाही. म्हणजे किती महत्त्वाचं हे आता ते यूट्यूबवर नको जायला. किती महत्त्वाचं होतं, माझे 3.5 परतन नावावरनं कागदपत्र नाववर करणं होता, ते सोडीश नाही आज 8 येईल. हां, कल्पना करा 3.5 परतन तरी 41 म्हणत केला इशारा जाता जाता. पण काही का असे ना,
दादासाहेबांचा मला कमीत कमी दिवसाला 3 ते 4 कॉल असायचे. महाराज काही करा, आमची सगळ्या परिवाराची इच्छा आहे की रविकिरण महाराज आले पाहिजे, रविकिरण महाराज आले पाहिजे. भैया मी पण तुमच्यासारखा साधारणच एक व्यक्ती आहे, पण जर मनामध्ये भगवंताला भेटण्याची जर आस असली ना, भगवंत भेटतो मी तर साधारण जीव आहे. मनात अपेक्षा पाहिजे फक्त. हां, जिथं काही मन एकदम स्वच्छ असलं ना सर्व गोष्टी होतात, नाही का तात्या? मन स्वच्छ पाहिजे. भाऊ असं शिट्ट्या बिट्ट्या नका मारू दे. शिट्टीसनी परसाद एक दल्लीन कुकर फेक दिले घर माय. मग कल्पना करा मालकीतला रागीन असं. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, जे मृदंगाला साथ करतायत, माझे जीवाभावाचे असणारे, मी आमची माझ्यासोबत आलेले माझे संतोष दादासाहेब आहेत. ते कुठे गेले? कुठं बसलेत? काही दिसत नाही. मागे राहिल्यात का? हां, त्यांना बोललो की आजचे पक्वा जे आहेत ना ते माझे एकदम बेस्ट आहेत म्हणलं. त्यांचा स्वभाव खूप गोड आहे असं पहिलेच आमचं चिंतन झालेलं आहे. आणि बोललो ते सत्य पण आहे. महाराजांचा स्वभाव लई गोड आहे आणि हसमुख येतच, म्हणजे सेम मनसारखी गोष्ट आहे त्याची. माल कोण काय सांगू का नको सांगू, मी हसत राहतो. हसतो त्याला रोग नसतो, बरोबर आहे की नाही? आपला हसणं देखील कोणा दिन चांगलाच असू त्या हसामा काय नुकसान आहे? काही काही लोक हसाल बी कंजूशी करतात, आपल्याकडे हसा दगतच त्या. का रे हो आप्पा तुला का बिगरीचा ना तुला बंगला मी इकी टाकार हो बा वास रे आप्पा. आणि असा हसाल कटाया करशी उपडी जाशी रे काका टेकीस दिलखोली ना हसेल हो माणूस, बरोबर आहे की नाही? हां, एकदम मनमुखे असो. आणि तुमले पक्क